माझं नाव वैशाली आहे. मी 20 वर्षाची आहे आणि मी दिसायलाही खूप सुंदर आहे. आत्याने माझे लग्न मला धोक्यात ठेवून करून दिले. आंधळ्या मुलासोबत माझं लग्न झालं होतं. मला नव्हतं माहीत माझा नवरा आंधळा आहे. माझा नवरा जेव्हा आता कामाला निघून जायचा तेव्हा एक शेजारचा माणूस रोज माझ्याकडे यायचा. आम्ही दोघं प्रेमाच्या गोष्टी करायचो. तो माझ्या सुंदरतेची तारीफ करायचा. आता माझे त्या माणसावर प्रेम झालं होतं. तो आता रोज माझ्या रूममध्ये यायचा आणि माझ्यासोबत रोज करायचा. माझ्या नवऱ्याने सगळं बघितलं होतं, पण तो तर आंधळा होता ना. या जगात मी इतकी कमनशिबी आहे. माझे आई वडील देवदर्शनाला जाताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कोणीही नातेवाईक नसल्यामुळे माझा सांभाळ माझ्या आत्याला करावा लागला. माझी आत्या आणि मामा मला खूपच जीव लावायचे असे नाही, पण ते एक जिम्मेदारी म्हणून ते मला सांभाळत होते. काही दिवसांमध्ये माझे मामाही मला सोडून गेले. तेव्हा मात्र माझ्या आत्यानं कामवाल्या बायला काढून टाकलं आणि सगळ्या घरातील कामाची जिम्मेदारी माझ्यावर सोपवली. मी मोठी होत होते, त्यातच घरातील खूप कामही असायचे. मला घरात नेहमीच आत्याचा अत्याचारही सहन करावा लागायचा. मी स्वतःला नेहमी दोषी ठरवायचे की मी का जन्म घेतला असेल. या पूर्ण अत्याचाराला मी कंटाळले होते. पण आत्याकडे येणारे जाणारे त्यांच्या मैत्रिणी त्या नेहमीच माझी स्तुती करायच्या की तू खूप सुंदर मुलगी आहेस. मी जेव्हा मला आरशात बघायचे तेव्हा मला वाटत नव्हतं की मी इतकी सुंदर असेल. देवानं माझ्याकडून सगळं काही हिणावून घेतलं होतं, पण मला जी सुंदरता दिली होती ते सगळं काही माझ्यासाठी होतं. मी नेहमीच आरशात बघून विचारायचे की मी इतकी सुंदर आहे का, की एखादी अप्सराही कमी दिसेल माझ्यासमोर. पण त्या सुंदरतेचा काही उपयोग होत नव्हता, कारण मला एखाद्या मोलकरणीप्रमाणे काम करावं लागायचं. मी राब राबायचे तेव्हा कुठे मला सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण मिळायचं. मी कधी काही बोलायला गेली तर आत्या ऐकवायची की आई वडिलांना खाल्लं आणि आमच्यावर येऊन पडली. मी आता असे टोमणे ऐकून एक दगड बनले होते. मला कुणाचाही बोलण्याचं काहीही वाटत नव्हतं. पण माझ्याच आत्याचा मुलगा माझ्या सौंदर्याला बघून माझ्या प्रेमात पडला. तेव्हा मात्र माझ्या आत्याने मला अजूनच खांदेवानी करायला सुरुवात केली. अजूनच घाडून पाडून बोलायला सुरुवात केली. कारण माझ्या आत्याला तिच्या मुलासाठी एखाद्या मोठ्या घरातील मुलगी आणायची होती. त्यांच्याकडून हुंडा घ्यायचा होता. श्रीमंत घरातील मुलगी करून हुंडा घेऊन तिला तिच्या मुलासाठी बायको आणायची होती. माझ्यात तसं काहीही नव्हतं, म्हणून ती मला नेहमी बोलायची की सौंदर्य दाखवून माझ्या मुलाला फसवलं. पण मी मनात नेहमीच विचार करायचे की मला त्याची बायको व्हायचं नव्हतं. मला परत याच नरकात यायचं नव्हतं. मी नेहमी देवाला प्रार्थना करायचे की माझ्यासाठी एखादा राजकुमार यावं आणि मी त्याच्या घरी इथून निघून जावं. परत मला त्याच्या घरी यायची काहीही गरज पडली नाही पाहिजे. असंच दिवस चालले होते. मला एक स्थळ आलं, खूप चांगलं होतं म्हणे. आत्यानं मला काहीही न विचारता माझं लग्न फायनल केलं. मुलाकडून मला लग्नासाठी कपडे वगैरे आले. कुठलाही खर्च आमच्याकडून घेतला नाही, न हुंडा मागितला. म्हणून मला सुद्धा खूप छान माणसं मिळाले असं वाटलं. मी खूप खुश होते. लग्न केलं आणि लग्नाच्या पहिल्या रात्री मी माझ्या नवऱ्याची वाट बघत माझ्या बेडवर बसले. माझा नवरा माझ्याजवळ येऊन बसला होता. तो माझ्याजवळ आल्यानंतर त्याने मला विचारलं की तू दिसायला कशी आहेस, त्याबद्दल वर्णन सांग. तेव्हा मी मात्र त्याला बोलली की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी मला बघा आणि तुम्हीच ठरवा की मी कशी आहे ते. तेव्हा तो मला बोलला, नाही तू मला सांग. मला वाटलं त्याला दुसरं कुणी आवडत असेल म्हणून ते मला बघत सुद्धा नाही आहे. तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला दुसरी मुलगी कोणी आवडत होती का? तुमचं माझ्यासोबत बळजबरी लग्न झालं आहे का? तुम्ही दुसऱ्या कोणावर प्रेम करत आहात का? आणि असं असेल तर तुम्ही माझ्यासोबत लग्न का केलं? तेव्हा मात्र माझा नवरा हसायला लागला. तो हसताना बघून मी त्याला विचारलं, इथे हसण्यासारखं काहीही नाही. मी सिरियसली तुम्हाला विचारत आहे, तुम्ही माझ्यासोबत लग्न का केलं? जर तुम्हाला दुसरे कोणी आवडत असेल तर? तेव्हा तो मला बोलला की तुझं लग्न माझ्यासोबत झालं आहे काय, तुला माझ्याबद्दल लग्न जमवताना सांगण्यात आलं नव्हतं का? मी खूप आशा ठेवून तुमच्यासोबत लग्न केलं आहे. तुम्ही काय बोलत आहात मला काहीही कळत नाही. तेव्हा तो मला बोलला की तुम्ही खूपच सुंदर आहात. असं वर्णन मी बाहेरून येताना सगळ्याकडूनच ऐकलं. पण मी स्वतः तुम्हाला बघू शकत नाही, कारण मी एक अंध व्यक्ती आहे आणि अंध व्यक्ती समोरच्याला कसं काय बघू शकेल? तेव्हा मात्र मी पटकन माझं घुंगट वरती केलं आणि त्यांच्याकडे बघितलं, तर माझ्याकडे न बघता समोर भिंतीकडे बघत होते. मी त्याला बोलली, तुम्ही मजाक का करत आहात? तेव्हा तो परत हसला आणि बोलला, मी मजाक नाही, खरं ते बोलत आहे. खरंच मी बघू शकत नाही. माझे वडील सुद्धा अंध होते आणि मीही. आता मात्र मला खूप मोठा धक्का बसला. मी पटकन उठून उभी राहिली आणि बोलली, तुम्ही माझ्यासोबत लग्न कसं केलं? तुम्ही आम्हाला धोका दिला.
तेव्हा माझा नवरा मला बोलतो की मी तुम्हाला धोका दिला नाही. तुमच्या आत्याला आम्ही सगळं काही सांगितलं होतं, पण त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही. त्यात आमची काहीही चूक नाही. आता मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी एका अंध व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. मी इथे अशा आशेने आले होते की माझा नवरा मला सांभाळेल, मला जे हवं ते आता माझ्या नवऱ्याच्या घरात मिळेल. पण इथे तर येऊन सगळं उलट झालं होतं. इथे तर मलाच त्याचा आधार बनावं लागणार होतं. आता मला काहीही कळत नव्हतं. मी पूर्ण दगड झाले होते. मी अशी मुलगी अजिबातही नव्हते जी कुणाला उलटून बोलेल. पण मी आज माझ्या नवऱ्याला उलटून बोलत होते की तुम्ही मला धोका दिला आणि धोक्यामध्ये माझ्यासोबत लग्न केलं. म्हणजे मी आता विचार करत होते की माझ्या आत्याने मिळून आणि माझ्या सासरच्या लोकांनी मिळून माझ्यासोबत धोका केला आहे. मला खूप राग येत होता. मी माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे आता बघतही नव्हते, कारण मला त्याचाही खूप राग येत होता की त्यांनी का म्हणून माझे जीवन खराब केलं असेल. मी काय स्वप्न बघितले आणि इथे काय झालं, म्हणून मला सगळ्यात जास्त त्याचाच राग येत होता, जो आता माझा नवरा होता. मी रात्रभर माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवशी रडत राहिले. तो मात्र त्याच्या ठिकाणी जाऊन झोपून गेला. त्याला काहीही वाटत नव्हतं आणि मी पूर्ण रात्र रडण्यामध्ये घालवली. सकाळी उठले तेव्हा तोही उठला होता. त्यानं मला आवाज दिला, पण मी रूममध्ये असूनही त्याला होकार दिला नाही. मी विचार केला, जेव्हा मी नव्हते तर हा त्याची कामं तोच करत असेल ना, मग आता मी कशासाठी याची मदत करू. यानं मला फसवलं आणि माझ्यासोबत लग्न केलं. मी मात्र याचा आधार का बनू. मी त्याच्याकडे अजिबातही बघितलं नाही आणि लक्षही दिलं नाही. तो उठला नेहमीप्रमाणे. त्याने बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली आणि बाहेर गेला आणि मी पण माझं आवरून किचनमध्ये गेले. मी माझ्या सासूंना बोलले, जर तुमच्या आंधळ्या मुलाचं लग्न होऊ शकत नव्हतं, माझ्यासारख्या सुंदर मुलीला तुम्ही तुमची सून म्हणून का घेऊन आलेत. एखादी दुसरी आंधळी मुलगी त्याच्यासाठी घेऊन यायची ना. मलाही बोलायला वाईट वाटत होतं, कारण मीही अशी नव्हते, पण परिस्थितीने मला असं केलं होतं. मी आत्याच्या घरीही हाल अपेक्षा सहन केल्या होत्या आणि इथे मला तेच सगळं करायला लागणार होतं का. फरक इतकाच होता, तिथल्यासारखं काम मला नव्हतं. इकडे मोलकरीण होती, माझ्याकडे आता सगळं काही होतं. मी मोठ्या घराची सून झाले होते, पण माझा नवरा आंधळा असल्यामुळे मला जे हवं ते मिळालं असून सुद्धा हे मला बरोबर वाटत नव्हतं. कारण माणसाला एक सुख लागत असतं, एक प्रेम लागत असतं, आपल्या सौंदर्याची कुणीतरी तारीफ करावी असं वाटत असतं. पण इथे तसं काहीही होणार नव्हतं. म्हणून मी खूपच नाराज होते आणि माझ्या स्वतःला माझ्या मनात टोकत होते की माझा जन्म असा का झाला, माझ्याच बाबतीत असं का होतं, मी काय पाप केलं होतं आणि माझ्यासोबत असंच होणार असेल तर देवा, मला तू जन्माला का घातलं देवा. आता मात्र मी जेव्हा बोलत होते तेव्हा माझी सासू मला बोलली की तू आम्हाला चुकीचं समजत आहे. आम्ही ही सगळी गोष्ट तुझ्या आत्याला सांगितली होती आणि तुझ्या आत्याने काहीही न विचारता आम्हाला होकार दिला. तू होकार दिलाय माझ्या मुलाला असं त्यांनी सांगितलं होतं आणि मग त्यात आमची काहीही चूक नाही, सगळी चुकी तुझी आत्याची आहे. तेव्हा मात्र माझे डोळे उघडले की हे सगळं माझ्या आत्याने मला घरातून बाहेर काढण्यासाठी केलं होतं, कारण तिचा मुलगा माझ्यावर प्रेम करत होता. आम्ही दोघांनी जर लग्न केलं असतं, प्रेमविवाह केला असता गुपचूप, तर तिचा मात्र तोटा झाला असता. तिला श्रीमंत सून मिळाली नसती, म्हणून तिने असा आंधळा नवरा माझ्या नशिबात घालून दिला होता. आता मात्र मला खूपच राग येत होता, पण मी कसं तरी करून स्वतःला समजावत होते की आता तुला इथेच राहायचं आहे, परत तुला माघारी आत्याच्या घरी अजिबातही जायचं नाही, कारण तिथले हाल कसे होते हे तुला माहीत आहे. म्हणून मी स्वतःला समजावत तिथे राहत होते. एक दिवस माझा नवरा मला बोलला, मला 2 दिवसासाठी बाहेर कामाला जायचं आहे, तेव्हा स्वतःची काळजी घे. मी त्याला काही होकार दिला नाही. नवरा आता तिथून निघून गेला. मी मात्र असाच विचार करत होते आणि किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आले. तेव्हा एक माणूस माझ्या मागून आला आणि माझ्या चेहऱ्यावर समोरून हात ठेवत बोलला, तुम्ही खूप सुंदर आहात. तुमच्या लग्नाच्या दिवसापासून मी तुम्हाला बघतो. तुम्ही जेव्हा गॅलरीमध्ये असतात तेव्हा अतिशय सुंदर दिसतात. मला असं वाटतं की तुमच्या सौंदर्याची तुलना मी करू शकत नाही, कारण मी तुमचा नवरा नाही. पण तुमचा नवरा आंधळा असल्यामुळे मला नेहमीच वाटायचं की मी तुमच्या रूममध्ये यावं, त्याला दिसतं तरी काय आणि तुमच्यासोबत प्रेम करावे. पण काय करणार, येऊ शकत नव्हतो. मला मात्र तो असं बोलत होता तेव्हा खूप छान वाटलं, कारण आज पहिल्यांदा कुणीतरी माझ्या सौंदर्याची तारीफ केली. मला ते आवडलं. मी त्याच्याकडे नजर फिरवली. त्याचे डोळे अतिशय सुंदर दिसत होते. आता जर त्याने तोंडावरचं मास्क काढला असता, हटवला असता, तर त्याची सुंदरता लगेच दिसली असती. तो खूप छान तरुण मुलगा होता. मात्र मी त्याला बोलली, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात.
तेव्हा तो मला बोलला, मी तुमच्या शेजारीच राहतो, तुम्ही इथे आला आहात तसं मी तुम्हाला बघतो, पण बोलायची कधी हिंमत केली नाही. आज तुमचा नवरा घराबाहेर गेला म्हणून मी लगेच आलो. म्हटलं तुमच्यासोबत बोलावं, आपल्या प्रेमाचा इजहार करावा. पण मी त्याला बोलले, मी असं करू शकत नाही, तुम्ही इथून लवकर जा. जर माझा नवरा आला आणि जर असं काही बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा तो व्यक्ती मला बोलला की कसं काय प्रॉब्लेम होईल, तुमच्या नवऱ्याला तर काहीही दिसत नाही. तेव्हा माझ्याही डोक्यात आलं की बरोबर आहे, माझा नवरा असाही काही बघू शकत नव्हता. तरी मी त्या व्यक्तीला बोलले, कुणाच्या आंधळेपणाचा असा मजाक नका करू, कसाही असला आता तो माझा नवरा आहे. तेव्हा तो व्यक्ती मला बोलला, ठीक आहे, पण माझ्यासोबत मैत्री तर करा, मला खूप आवडेल तुमच्याकडे यायला बोलायला. मला काय झालं काय माहीत, मी विचार करत होते. माझा नवरा मात्र डोळ्यांनी आंधळा झाला होता, मी मात्र मनाने आणि डोक्याने सगळ्यांनी आंधळी झाली होती. मला त्याने काय होईल काहीही कळत नव्हतं. मला फक्त त्या माणसाचा सहवास चांगला वाटत होता, तो माझ्या सौंदर्याची तारीफ करत होता, ते चांगलं वाटत होतं. म्हणून मी स्वतः आंधळी झाले होते आणि मैत्रीला मी होकार दिला. कसं तरी करून त्या व्यक्तीला तिथून काढून दिलं. म्हटलं की जरी माझा नवरा इथे नाही तरी माझ्या सासू आतमध्ये आहेत, मी असं काही वाईट काम करू शकत नाही, तुम्ही आता प्लीज तुमच्या घरी निघून जा. तेव्हा तो माणूस मला बोलला की ठीक आहे, मी जातो, पण आता जेव्हा जेव्हा तुमचा नवरा घरात नसेल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला नक्की भेटायला येईल. मी त्याला नकार द्यायला हवा होता की तुम्ही येऊ नका, पण माझ्या तोंडातूनही होकार निघाला आणि मला खूप आवडलं की तो माझ्यासोबत इतका छान बोलला. पहिल्यांदा एखाद्या पुरुषाने माझी तारीफ केली होती, मला आवडलं आणि ती तारीफ करण्यासाठीच मी त्याला होकार दिला की तुम्ही येऊ शकता. माझा नवरा जायचा तेव्हा तेव्हा तो पुरुष माझ्या घरात यायला लागला होता आणि आम्ही दोघं पुष्कळ गप्पा मारायचो. गप्पा गोष्टी करता करता तो मला बरंच काही सांगायचा आणि मीही त्याच्यासोबत मन मोकळं बोलायचे. आता माझ्या सौंदर्याची प्रशंसा करणारं कोणीतरी मला मिळालं होतं, म्हणून मी खूप आनंदी होते आणि आनंदात राहायला लागले होते. मला सगळं काही मिळालं होतं. आता तो व्यक्ती मला कंटिन्यू फोन करायला लागला होता आणि फोनवरही तो माझ्या सौंदर्याची तारीफ करायचा, माझ्यासोबत बोलायचा, मला वेळ द्यायचा. मला काय हवं काय नको हे सगळं त्याला माहीत होतं. मीही मनातच त्याच्यावर आता प्रेम करायला लागले होते. पण मी विचार करायचे की माझं लग्न झालं आहे, आंधळा का होईना तो माझा नवरा आहे, त्याच्यामुळे त्याला धोका देणं मला पटत नव्हतं. हा व्यक्ती मला नेहमीच बोलायचा की मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण लग्न करू. पण मी माझी मर्यादा विसरले नव्हते. मी त्या माणसाला माझ्या अंगालाही हात लावू दिला नव्हता. आम्ही फक्त गप्पा मारायचो आणि एकमेकांची तारीफ करायचो, बाकी दुसरं मी त्याला काहीही करू दिलं नव्हतं. मी 20 वर्षाची तरुण होते फक्त. मला सगळं करावं वाटायचं, पण मी स्वतःला कंट्रोल केलं होतं. मी त्याला नेहमीच बोलायचे की तू तुझं मास्क काढ. मला त्याचे डोळे फारच आवडायचे, पण तो बोलायचा की जेव्हा वेळ येईल तेव्हा मी मास्क काढेल आणि तेव्हा आपण एकमेकांना बघू. मात्र त्याची ती वेळ कधी येणार होती माहीत नाही, पण मी चुकीचं करत होते. परपुरुषाला घरात आपल्या रूममध्ये येऊ देऊ लागले होते. तो माझ्यासोबत काहीही चुकीचं करू शकतो याचं मला भान पण राहिलं नव्हतं. मला त्याचा सहवास आवडायला लागला होता. नेहमी माझा आंधळा नवरा घरातून बाहेर गेला की हा व्यक्ती येऊन बसायचा, बोलायचा. असे बरेच दिवस गेलेत. एक दिवस हा व्यक्ती घरात आलेला असताना माझ्या नवऱ्याचा मला फोन येतो की मी आज लवकरच 4 वाजता येत आहे, त्याच्यामुळे तुझे जे असेल ते आवरून ठेव, आपण बाहेर फिरायला जाऊ. तेव्हा मी त्याला बोलले, मला बाहेर फिरायला जायचा काहीच इंटरेस्ट नाही, तुम्हाला काही दिसत नाही, त्याच्यामुळे तुम्ही लेट आले तरी चालेल. पण माझा नवरा बोलला की आज मला लवकर सुट्टी मिळाली आहे, त्याच्यामुळे मी येत आहे. तेव्हा मात्र मी हा जो व्यक्ती होता त्या व्यक्तीला सांगितलं की तुम्ही आता इथून चालले जा, माझा नवरा येत आहे. तेव्हा तो व्यक्ती मला बोलला, तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगून देतात का की आपलं रिलेशन काय आहे ते. तेव्हा मी त्याला बोलले, असं कसं होऊ शकतं, काहीही केलं तरी तो माझा नवरा आहे, मी माझ्या नवऱ्याचं मन दुखू शकत नाही. तो डोळ्यांनी आंधळा असला म्हणून काय झालं, मी तर माझ्या डोळ्यांनी म्हणा किंवा हृदयाने म्हणा आंधळी होऊ शकत नाही ना. तो व्यक्ती रागातच माझ्यापासून निघून गेला. आता येणार नाही असाही बोलला. मला थोडं वाईट वाटलं, कारण मी वरवर त्याला बोलले, पण मी त्याच्याबरोबर प्रेम करू लागले होते. पण मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागू शकत नव्हते, कारण माझा नवरा जरी आंधळा असला तरी मी त्याच्यासोबत 7 वचन घेतली होती. आमचं लग्न झालं होतं. हो, मला तो आवडत नव्हता, मी त्याच्याकडे कधी बघितलं नव्हतं, पण खरं तर हेच होतं ना की मी त्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं होतं. माझा नवरा मला पाहू शकत नव्हता, म्हणून मला वाईट वाटायचं आणि जो बघू शकत होता येणारा व्यक्ती त्याच्या प्रेमात पडले होते, कारण तो माझी स्तुती करायचा.
तो व्यक्ती निघून गेल्यावर माझा नवरा अचानक आल्यामुळे मी माझ्या जागेवर गुपचूप बसून घेतलं. तो नेहमीप्रमाणे आला. मी त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. मी माझं पुस्तक वाचत बसले. तो आला आणि माझ्या जवळ येऊन बसला. मला तो आवडत नव्हता, कारण त्यानं मला धोका देऊन लग्न केलंय असं मला वाटायचं. म्हणून मी उठले आणि बेडवर जाऊन झोपले. तेव्हा तो पण माझ्या शेजारी येऊन झोपला, पण त्याला काही केल्या झोप येत नव्हती. म्हणून मीच विचारलं, काय झालं, काही दुखत आहे का? त्याच्या डोळ्यातून पाणी आलं असावं आणि तो रडू लागला. मी विचारलं, काय झालं? तेव्हा तो बोलू लागला, माझे बाबा माझ्यासारखेच आंधळे होते. माझ्या आजोबांनी देखणी मुलगी माझ्या बाबांना करून दिली. माझी आई छान होती, पण माझे बाबा कधी तिची स्तुती करू शकत नव्हते, कारण त्यांना दिसतच नव्हतं. अशातच माझ्या आईला मी झालो आणि मीही आंधळा. माझी आई आता स्वतःला एकटी समजायला लागली होती. पूर्ण घर तिचं होतं, कुणाला काही दिसत नव्हतं. शेजारचा एक माणूस रोज माझ्या आईकडे यायचा आणि माझी आई स्वतःला पूर्ण त्याला स्वाधीन करू देत होती. एकदा तर बाबा घरात होते, तरी आईने त्या माणसाला घरात बोलवलं आणि दुसऱ्या रूममध्ये गेली. त्यांचे आवाज यायचे. मला फार वाईट वाटायचं आणि मी बोलायचो, बरं झालं की मी आंधळा आहे, हे सगळं बघू शकत नाही. आता मला वाटलं, हा तर मला माझं सगळं सांगत आहे असं वाटतं, कारण मी पण तर त्याच्या आईसारखंच करत आहे. मला तर खूप कसं तरी होत होतं. पुढे तो बोलला, बाबा इतकं आजारी होते, पण आईने कधी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. तिला फक्त तो माणूस लागायचा तिच्याजवळ. आणि असाच एक दिवस बाबांना ही गोष्ट कळली आणि धक्का लागून ते मला सोडून गेले. पण मी माझ्या आईचा खूप राग करतो, कारण मी इतकं मोठं झालो तरी तो माणूस घरी यायचा. मी बघायचो, पण काही करू शकलो नाही. तेव्हा मला वाटलं, हा माझ्यापासून काही लपवत आहे. मी बोलले, तुला कसं कळायचं? तू तर बघू शकत नाही, आंधळा आहेस ना. माझ्याकडे पैसा भरपूर होता. बाबांचं जे झालं ते मला स्वतःचे नको होतं. म्हणून मी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि इलाज केले. आणि डॉक्टर बोलले, ऑपरेशन केल्याने तुमची दृष्टी येऊ शकते. मी लग्नाच्या आधीच ऑपरेशन केलं होतं आणि मी बघू शकत होतो. तेव्हा आपलं लग्न ठरवलं तेव्हा आईने मला तुझा फोटो पण दाखवला नाही. तिला वाटलं मी आंधळा आहे, मला काय दिसणार. पण ड्रावर उघडून मी तुझा फोटो बघता क्षणी मला तू आवडली. मी तुझ्या तेव्हाच प्रेमात पडलो होतो. आता मात्र मला धक्का बसला. तू काय बोलत आहेस? म्हणजे तू मला पाहू शकतोस? तो मला हो बोलला. मग मी त्याला विचारलं, माझ्यासोबत असं का वागला? मग लग्नाच्या रात्री मला का सांगितलं नाही? तेव्हा माझा नवरा मला बोलला, मला बघायचं होतं की माझी बायको मला अंध बघून काय बोलते, मला समजून घेते की माझ्या आईसारखे करते. पण लग्नाच्या रात्री तुझं बोलणं वागणं बघून मला समजलं की तू नाही समजू शकत मला, म्हणून मी तुझ्याकडे यायला लागलो. तो उठला, कपाटातून मास्क आणला आणि लावला व माझ्यासमोर येऊन उभा राहिला. आता मी त्याच्या डोळ्यात बघितलं. हो, ते सुंदर डोळे होते ते. आता मी स्वतःला टोकू लागले की मी माझ्या नवऱ्याकडे लक्षसुद्धा दिले नाही. तो इथे माझ्यासोबत राहत होता, तरी मी त्याला कधी बघितलंसुद्धा नाही. जर कधी प्रेमाने त्याच्याकडे बघितलं असतं तर मला समजलं असतं की त्याचे डोळे किती सुंदर आहेत आणि हाच माझ्याकडे तो व्यक्ती म्हणून येत होता. आता मात्र मला खूप वाईट वाटत होतं. मी माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात डोळे मिळवू शकत नव्हते. मी माझ्या नवऱ्याला बोलले, ते मी मला काय बोलावं ते समजेना. तेव्हा तोच बोलला की तू माझ्याकडे लक्ष देत नव्हती, मला बघत नव्हती, म्हणून तू माझ्या आईसारखे नको करायला. म्हणून मीच मास्क घालून तुझ्याकडे यायला लागलो. पण तुझ्यासोबत राहून बोलून मला समजलं की तू वाईट नाही किंवा तू मला धोका देऊ शकत नाही. अंध असला तरी तो माझा नवरा आहे. मला आवडलं. तुला फक्त स्वतःची स्तुती ऐकायला आवडायला लागली होती. कधी तू त्या व्यक्तीला म्हणजे मला जवळ पण येऊ दिलं नाही. मी माझ्या नवऱ्यासमोर रडू लागले. मला माफ करा म्हणू लागले. त्यांना माझ्यासोबत लहानपणापासूनच काय घडलं ते सांगितलं आणि माफी मागू लागले. तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्याकडे माफी मागितली की मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली. खरं तर लग्नाच्या पहिल्या रात्रीच मी तुला बोलायला हवे होते, पण आज बोलतो. तू खूप सुंदर आणि फक्त चेहऱ्यानेच नाही तर मनाने सुद्धा. मी तुला माफ केलं. आता तू पण मला माफ कर. आम्ही दोघांनी एकमेकांना माफ केलं आणि आज पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने मला मिठी मारली आणि आम्ही दोघं पण खूप रडलो, कारण आमच्या दोघांच्या बाबतीत खूप वाईट घडलं होतं. आम्ही आज पहिल्यांदा एक झालो. मी तर प्रेमात पडले होते त्या व्यक्तीच्या. तो माझाच नवरा होता. मी खूप खुश आहे आता. आमचा संसार पण खूप छान चालू आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.